नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय भयकथेचा भाग 16. यापूर्वी तुम्ही कधीही ऐकला नसेल असा शेवट तुम्हाला या कथेचा ऐकायला मिळेल. भयकथा, रहस्यकथा, पुनर्जन्मावरच्या कथा अशा अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण ह्या कथेचा पूर्णपणे अनपेक्षित शेवट तुम्हाला नक्कीच आवडेल. ऐकत रहा विहिरीवरची वरात. विणे, उठ लवकर. कुंभकर्णाची झोप घेते ही मुलगी. कोण? वीणाने डोळे किलकिले केले. डोळ्यावर अजूनही झोप होती. डोकं जड झालं होतं. बाईसाहेब उठल्या एकदाच्या. बाळ, उठ. आता कसं वाटतंय? बाबांचा प्रेमळ आवाज कानावर पडताच वीणा दचकली. एवढ्या सकाळी माझ्या खोलीत राया सोडून बाबा कसे काय आले? माझ्या कुशीतली माझी 2 बाळं कुठे आहेत? आणि ही मुलगी, ही कोण मला विणे असं हाक मारतीये? मला असं फक्त तारा हाक मारायची. तारा? छे, तारा कशी येईल? तारा तर कधीच देवाघरी गेली. मग कोण आहे ही? एका क्षणात वीणाच्या डोक्यात असंख्य विचार तरळून गेले. वीणाने पांघरून बाजूला केलं. उठून बसली. सभोवताली नजर टाकली. तिच्या समोर खुर्चीत विठ्ठलराव देशमुख म्हणजे तिचे बाबा बसले होते. डोक्याशी ती मुलगी बसली असावी. मी मी इथे कशी? राया कुठे आहेत? तू तुझ्या बाबांच्या घरात नाहीतर कुठे असणार बाळा? आणि हा राया कोण? देशमुखरावांच्या नजरेत आश्चर्य दाटलं. हा विणे, आम्हाला बघायला आवडेल तुझा हा राया. राया चला सपनामधी. त्या मुलीने गाणं गुणगुणायला सुरुवात केली. अरे, ही मुलगी आता डोक्यात जायला लागलीये. वीणाने गरकन मान वळवली. अजूनही तिचं डोकं बधीर झालं होतं. काका, अहो ही अशी चमत्कारिक का वागतीये? माझ्याकडे अशी विचित्र नजरेने का बघतीये? थांबा, मी हिला चांगला करकचून चिमटा काढते, म्हणजे भानावर येईल. हा, आई ग. वीणा असह्य वेदनेने विवळली. देऊ का 2 झापड विणे? तुझ्या जिवलग मैत्रिणीला विसरलीस, तेही एका रात्रीत? काल संध्याकाळी आपण अमावस्या होती म्हणून भूतांच्या गप्पा मारल्या, आणि आज तू का भूत लागल्यासारखी वागतीयस? मी हेमा, तुझी लाडकी मैत्रीण हेमा, कम तुझी शेजारीण. वीणा भानावर आली. तिने हेमाला ओळखलं. तुम्ही पोरी रात्रीच्या वेळी अशा भूताकेतांच्या गप्पा मारता आणि स्वप्नात तेच दिसतं. तू काल रात्री वाचवा असं किंचाळत होतीस. कडाक्याच्या थंडीत घामाघूम झाली होतीस. लहान असताना थोपटून झोपवायचो तशी झोपवली तुला. विणे, मी गेल्यावर काही स्वप्न बिप्न नाही ना पडलं बाळा? नाही नाही बाबा. हेमा, मी जरा फ्रेश होऊन येते. आज तारीख काय आहे? वीणा मॅडम, आज 1 फेब्रुवारी आहे. बरं, ते जाऊ दे, मी आवरून येते. आज रविवार आहे. आपण ठरल्याप्रमाणे ग्रामदेवीचं दर्शन घेऊन येऊ. आणि हो काका, नाश्ता बनवू नका. आईने थालीपीठ केली आहेत, तुमच्यासाठी आणून देते. विणे, येते मी. हेमा निघून गेली. विठ्ठलराव अंगणातल्या झाडांना पाणी घालायला निघून गेले. वीणाने चांगली खसखसून आंघोळ केली. डोक्यात जे विचित्र विचार साठले होते ते अख्ख्या शरीरावर ठाण मांडून बसलेत असं वाटत होतं. आंघोळ केल्यावर जरा बरं वाटेल असं वाटलं होतं, पण विचारांचं ओझं अधिकच जड झालं. बाबा म्हणाले त्याप्रमाणे काल रात्री 12 वाजता एक स्वप्न पडलं. त्यात मी ऑफिसमधून उशिरा घरी आले. खूप वेळ बसस्टॉपवर अडकले.
बस मिळाली, पण एका विचित्र अनोळखी ठिकाणी कंडक्टरने उतरवलं. ते सुनसान जंगल, तो भुताटकीचा वाडा, ती अदृश्य भूतांची वऱ्हाडी वाजंत्री, ती कंदीलधारी स्त्री, ती विहीर आणि शेवटी मुंडावळ्या बांधून माझा गृहप्रवेश म्हणजे विहीर प्रवेश. मी गटांगळ्या खायला लागले. प्राण कंठाशी आले. वाचवा असं ओरडले. बाबा धावत आले. मला जागं केलं. बघते तर ते स्वप्न होतं. मी अगदी सुरक्षित माझ्या पलंगावर झोपले होते. बाबांनी मला थोपटून झोपवलं. मला गाढ झोप लागली. सकाळी परत बाबा आणि हेमा या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीने मला जागं केलं. आज 1 फेब्रुवारी आहे. म्हणजे 2 ऑक्टोबर, शास्त्रीजींची जयंती, ते वृक्षारोपण, रायाची भेट, मोना, तारा, जयामाया, अधिरथ, 3 मृत्यू, तो वाडा, ती विहीर, माझी 2 छोटीशी बाळं, त्या नवीन नोटा, शास्त्रीजींचा फोटो, शास्त्रीजींच्या नावाचा ट्रस्ट. सारं सारं स्वप्न होतं. छे, कसं शक्य आहे? मी ते जीवन जगून आल्यासारखं वाटतंय. ती सर्व पात्र एवढी जिवंत वाटली की अजूनही वाटतंय मी त्यांच्यातलाच एक भाग आहे. काय असेल या स्वप्नाचा अर्थ? निरर्थक स्वप्न असं समजून सगळं विसरून जाऊ का? हो, तसंच करावं लागेल. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. हेमाला सगळं सांगितलं तर खो खो हसेल माझ्यावर. हेमा थालीपीठांचा डबा घेऊन आत आली. 2 थाळ्या घेतल्या. गरम खमंग वासाने विठ्ठलराव देशमुखांना घरात खेचून आणलं. अगं खा ना, माझ्या आईने हा बेत फक्त तुझ्यासाठी केला बरं का. तव्यावरचं गरम थालीपीठ तुला आवडतं ना. आणि हे बघ, मस्तपैकी लोणी पण दिलंय. वीणाचं हेमाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिचं खाण्यातही लक्ष लागत नव्हतं. मी मी इथे आहे. माझ्या बाळांना दूध कोणी पाजलं असेल? तान्ही बाळ माझी. रायाना सगळं जमेल का एकट्याने? वीणाय, कुठे हरवलीस? परत त्या रात्रीच्या स्वप्नात पोचलीस का? हो. वीणाने कसं बसं अर्ध थालीपीठ खाल्लं. वीणा आणि हेमा वीरपूरच्या ग्रामदेवीच्या मंदिरात आल्या. देवीचं दर्शन घेतलं. कपाळाला अंगारा लावला. मंदिराच्या आवारात एका वृक्षाखाली येऊन बसल्या. वीणे, आता बोल. काय झालंय तुला? तुझा चेहरा सांगतोय तुला खूप मानसिक त्रास होतोय. माझ्यापासून काहीही लपवू नकोस. वीणाला अश्रू आवरले नाहीत. रात्रीच्या स्वप्नातला प्रसंग तिने हेमाला कथन केला. हेमा, आपण सगळेच स्वप्न पाहतो. सकाळी ती स्वप्न विसरून जातो. पण हे स्वप्न स्वप्न नव्हतं असं वाटतंय. मी खरोखरच ते आयुष्य जगले आहे. नव्हे जगत आहे. मी आता शरीराने तुझ्या बरोबर आहे, पण मनाने अजूनही त्या वाड्यात आहे. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. विचार करून डोकं फुटायची पाळी आली आहे. तूच सांग, मी काय करू? हे बघ वीणे, शेवटी ते एक स्वप्न आहे. 2 दिवस जाऊ देत. त्याची तीव्रता आपोआप कमी होईल. नाही कमी झाली तर आपण आपल्या गावातल्या डॉक्टर देशपांडे यांच्याकडे जाऊ. मी ऐकलंय ते खूप चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण बाबांना इतक्याच काही सांगू नकोस. ठीक आहे. डॉक्टर, वीणाला बरं व्हायला अजून किती वेळ लागेल? हे पहा हेमा, जो माणूस आजारी असतो त्याला बरं होण्यासाठीचा वेळ आम्ही सांगू शकतो. इथे वीणाला काही झालंच नाहीये. ती अगदी ठणठणीत आहे. तिला स्वतःलाच यातून बाहेर पडायला हवं. स्वप्न हे स्वप्नच असतं हे जेव्हा तिला पटेल, जाणवेल, तेव्हा ती यातून बाहेर पडेल. डॉक्टर देशपांडे म्हणाले. 2 महिने झाले डॉक्टर. अजूनही ती त्या स्वप्नातच जगते आहे. तिचं मन दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करा. डॉक्टर देशपांड्यांचा निरोप घेऊन हेमा केबिनमधून बाहेर पडली. वीणा बाकड्यावर बसल्या बसल्या डायरीत काहीतरी लिहित होती. वीणे, काय लिहित आहेस? सगळं सांगते. इथे नको.
आपण घरी जाता जाता वाटेत बोलू. वीणाचे डोळे एका वेगळ्याच आनंदाने चमकत होते. दोघी डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर आल्या. एकमेकीच्या हातात हात घालून घराच्या दिशेने चालू लागल्या. हा विणे, बोल आता, काय लिहित होतीस? मी स्वतःच माझ्या समस्या सोडवायचं ठरवलंय. म्हणजे नक्की काय करणार आहेस? हेमे, तू आणि माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप काही केलं ग. मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखी घट्ट मायेची वीण असलेली नाती मिळाली. पुढे बोल ग, जीव टांगणीला लावू नको. मला एक सांग, डॉक्टर देशपांड्यांनी माझ्या शरीराच्या मनाच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या. ब्लड टेस्ट, MRI, सायकोमेट्री टेस्ट केली. मी अगदी ठणठणीत आहे, शरीराने आणि मनाने सुद्धा, कारण सगळेच्या सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. अगदी खरं. हेमाने मान डोलावली. स्वतः डॉक्टर असून वेगळ्या वाटेने जाऊन त्यांनी त्यांच्या एका मित्राकडे आपल्याला पाठवलं, मिस्टर जोशी, जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये रिसर्च करत आहेत. त्यांच्या मते माझ्यावर कुठल्याही अदृश्य शक्तीचा, काळ्या विद्येचा प्रभाव नाही. थोडक्यात मला कसलीही बाहेरची बाधा झालेली नाही. या डॉक्टर जोशींनी मला एक छोटं मशीन दिलंय, जे मी गेले महिनाभर 24 तास माझ्या जवळ ठेवत आहे. कुठलीही अदृश्य ॲबनॉर्मल शक्ती माझ्या जवळ आली तर त्या मशीनमध्ये त्या हालचाली रेकॉर्ड होतील. त्यातून एक अलर्ट अलार्म वाजेल. जोशी सरांना तात्काळ ते इन्फॉर्म करायचं आहे. ते ताबडतोब येऊन स्टडी करणार आहेत. अगदी मध्यरात्री सुद्धा फोन करून बोलव असं म्हणाले. पण इतके दिवसात एकदाही असा अलार्म वाजला नाही. याचा अर्थ कुठलीही विचित्र अमानवी शक्ती माझ्या मागे नाही. जोशी सरांनी मला 3 वेळा हिप्नोटाईज केलं. तुला, माझ्या बाबांना, अगदी स्वतः जोशी सरांनाही खात्री होती की स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी या माझ्या गतजन्मात घडलेल्या असतील. त्यांनी माझ्या मागील 3 जन्मात जाऊन डोकावलं, पण तिथे त्यांना माझ्या स्वप्नातलं जग कुठेही आढळलं नाही. म्हणजेच पुनर्जन्म ही संकल्पनाही माझ्या केसमध्ये फोल ठरली आहे. या सगळ्या गोष्टींची उजळणी का करतेस तू बये? तू आत्ता आळवणी केलेल्या सर्व गोष्टी तुला लागू होत नाहीत. याचा अर्थ एकच आहे, तू उगाच त्या फडतूस स्वप्नात अडकलीयस. जागी हो, गणेश सरांशी लग्न कर आणि सुखी हो. त्यांनी तुला मागणी घातली आहे लग्नासाठी. असं स्थळ शोधून सापडणार नाही. मी तुला आधीच सांगितलं. त्यांच्या बायकोला मी स्वप्नात अगदी स्पष्टपणे पाहिलंय. तिचं नाव दर्शना आहे. मी त्यांची बायको होऊच शकत नाही. आलं का परत ते स्वप्नमध्ये? हेमाने वैतागून बोटं मोडली. रागवू नको माझ्यावर. तुझ्याशिवाय मन मोकळं करायला दुसरं कोण आहे मला? बाबांशी मी दिलखुलासपणे सगळं नाही बोलू शकत. माझं स्वप्न हे सत्य आहे हे मला आधीच माहीत होतं. गतजन्माचा माझ्या स्वप्नाशी काहीही संबंध नाही याची मला खात्री होती. कशावरून ग? हे बघ विणे, हे बघ हेमे, स्वप्नात राया आणि मोना मला सोशल नेटवर्किंग साईटवर दिसले. राया अधिरथ अनेकदा मोबाईलमधून जादू ॲपवरून पेमेंट करताना दिसले. थोडक्यात स्मार्टफोन, सोशल नेटवर्किंग साईट्स, व्हिडिओ कॉल या सगळ्या आधुनिक काळातल्या गोष्टी आहेत. माझ्या मागच्या जन्मात म्हणजे 22 वर्षांपूर्वी या गोष्टी कुठे होत्या? पॉइंट टू बी नोटेड मिलॉट. हे मला वीणाचं म्हणणं पटलं. तिने अभिवादन केलं. माझे बाबा आणि गणेश सर सोडले तर त्या जगात इतर कोणीही नव्हतं. अगदी तू सुद्धा नव्हतीस. बाबा माझ्या स्वप्नातल्या एकाही पात्राला ओळखत नाहीत. राहता राहिले गणेश सर. मी गणेश सरांना राया कोंडे या व्यक्तीबद्दल विचारलं, कारण हा राया मला त्यांच्याच ओळखीने भेटला होता. त्यात त्यांनी 10 वर्षांपूर्वी ओळख झाल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी हे नाव सुद्धा ऐकलेलं नाही. म्हणजे बाबा आणि गणेश सर डिलीट. डिलीट म्हणजे काय विणे? तू मला मगाशी विचारत होतीस ना की डायरीत काय लिहित होते? तर डायरीत मी काही गोष्टींची लिस्ट केली आहे, ज्यांचा आधार घेऊन या पात्रांचा मी शोध करणार आहे. करशील ना मदत मला? मला माझी जुनी वीणा परत मिळणार असेल तर नक्की करेन. राया कोंडे, रायाचे वडील माजी मुख्यमंत्री धनाजी कोंडे, मोना, जयाबाई, माया
अधिरथ चांदणे, बाजरा गाव, तेथील मोहितेवाडा, रायाच्या मर्सिडीजचा नंबर, अंधेरीतील रायाचा वाडा, माझी डिलिव्हरी झाली ते सिटी लाईट हॉस्पिटल, या सगळ्यांचा शोध घ्यायचा. आपण गुगलवर, FB वर सगळीकडे या नावांचा शोध घेऊ. कुठेतरी काहीतरी लिंक नक्कीच सापडेल. विनय, माझी एक अट आहे. तुला 6 महिन्यांची मुदत देते. जर या 6 महिन्यात तुला कुठेही कोणी सापडलं नाही तर मुकाट्याने गणेश सरांशी किंवा अजून कुठलं चांगलं स्थळ येईल त्या मुलाशी लग्न करायचं आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायची. कबूल आहे? हेमाने खड्या आवाजात वीणाला विचारलं. मी तुला वचन देते हेमा, जर या 6 महिन्यात मला काही शोध लागला नाही तर मी सारं विसरून नव्या आयुष्याला सुरुवात करेन. बर, मला एक सांग, तुला स्वप्नात तुझे बाबा दिसले, तू स्वतः वीणा या नावाने दिसलीस. तुमच्या घरात तुझ्या बाबांसारखं किंवा तुझ्यासारखं दिसणारं कोणी आहे का? म्हणजे तुझे काका किंवा तुझी चुलत बहीण वगैरे. कदाचित 6 सेन्समुळे तुला त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी दिसल्या असतील. मला कोणी काका, चुलत बहीण वगैरे नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टी मला स्वप्नात दिसल्या? असू शकतं विणे. नाही ग, तसं कोणी नाही. फक्त एक व्यक्ती आहे जी बाबांसारखी हुबेहूब दिसते, माझा दादा विजय देशमुख. मी त्याला फोन लावू का? तो यातील कुणाला ओळखत असेल तर? अगं हेमे, मी त्याला फोन लावला होता, पण तो सुद्धा यातील कोणालाही ओळखत नाही. तुला सांगितलेली सर्व नावं त्याने कधीही ऐकलेली नाहीत. पण विणे, मुंबईला जाणं आणि अंधेरीतला तो वाडा शोधणं निव्वळ अशक्य आहे. आपल्या दोघींना कोण पाठवेल तिकडे? हेमे, आपण बाजरा गावात जाऊन मोहितेवाडा शोधला तर? ठीक आहे, उद्याच जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता वीरपूर बाजरा बसमध्ये वीणा आणि हेमा बसल्या. विणे, तुझा हट्ट आहे म्हणून आपण चाललो आहोत. एवढ्या लांब अनोळखी गावात गेल्यावर तिथे मोहितेवाडा नसेलच तर? तुला असं का वाटत आहे हेमे? तुझ्या दादाने, विजयने शहरातल्या मुलीशी लग्न केलं. त्याला एक मुलगा आहे. तुझ्या बाबांना ते आवडलेलं नसलं तरी त्यांना हार्टचा त्रास नाही झालेला. ते अगदी ठणठणीत आहेत. स्वप्नात तुला तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आलेला दिसला. कदाचित भविष्यात तसं होणार असेल तर? वीणा मॅडम, स्वप्न सत्यात आणण्यासाठी वडिलांना हार्ट पेशंट बनवताय तुम्ही. गप बस ना. गप तर गप. आता मी एकदम बाजरा गावात आल्यावर बोलणार. हेमाने मस्तपैकी ताणून दिली. वीणाला झोप येणं शक्यच नव्हतं. बाजरा गाव गुगलवर सर्च केल्यावर सापडलं. बाजरा गाव अस्तित्वात आहे म्हणजे मोहितेवाडाही असणारच याची तिला अगदी खात्री होती. गाव जसजसं जवळ येत होतं तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. शेवटी एकदाच्या दोघी बाजरा गावात पोहोचल्या. एसटी थांबल्याबरोबर वीणाने एका सहप्रवाशाकडे चौकशी केली. त्या गावात खरोखरच एक मोहितेवाडा होता. वीणाचा जीव भांड्यात पडला. हेमे, उठ, मोहितेवाडा सापडला. काय? मोहितेवाडा सापडला? हेमाची झोप कुठल्या कुठे उडाली. गाव बऱ्यापैकी हिरवगार होतं. चोहीकडे वृक्षराजी पसरलेली होती. स्वप्नात तर सगळं ओसाड रखरखीत दिसत होतं. दादा, पूर्वी इथे ओसाड माळरान होतं का? नाही म्हणजे ही झाडं नव्याने लावली आहेत का? वीणाने रस्त्यात एका रहिवाशाकडे चौकशी केली. काय बोलतेस ताई? ही वड पिंपळाची झाडं लई जुनाट आहेत, 100-150 वर्षापूर्वीची. हेमाने त्रासिकपणे तिच्याकडे काय बोलतीये या अर्थी तोंड वाकडं केलं. थोड्याच वेळात मोहितेवाडा आला. वाडा फारच देखणा होता. पिवळ्या रंगाच्या भिंती तर खिडक्यांना तपकिरी रंग दिला होता. स्वप्नातला मोहितेवाडा तर जवळपास खंडर वाटत होता. तो एवढा चकचकीत रंगरंगोटी केलेला कसा काय झाला? ए विणे, आता जरा गप बसा. दोघी दबकत वाड्यात शिरल्या. प्रवेश केल्या केल्या
आतल्या भव्य दिवाणखान्याचं दर्शन झालं. छताला सुबक नक्षीकाम केलं होतं. त्याला शोभेचं 12 दिव्यांचं झुंबर टांगलं होतं. गालिचा खूपच मऊ होता. उंची सोफे घराचं वैभव वाढवत होते. एका महागड्या आराम खुर्चीवर एक रुबाबदार आजोबा विराजमान झाले होते. त्यांच्या दाही बोटात सोन्याच्या अंगठ्या होत्या. त्यांचं वय अंदाजे 70 वर्षांचं असावं. कोण पाहिजे तुम्हाला? कुठून आलात तुम्ही? मोहिते पाटील. मोहिते पाटील यांना भेटायचं आहे. मीच मोहिते पाटील. त्यांनी दोघींना सोफ्यावर बसण्यासाठी खूण केली. घरातला नोकर पाण्याचे ग्लास घेऊन आला. दोघी जणी घटाघटा पाणी प्यायल्या. कुण्या गावच्या मुली तुम्ही? आम्ही वीरपूरच्या. मी वीणा देशमुख आणि ही माझी मैत्रीण हेमा. काय काम होतं? दोघी जणी क्षणभर घुटमळल्या. बावरून एकमेकींकडे पाहू लागल्या. शेवटी वीणाने जे आहे ते खरं खरं सांगायचं ठरवलं. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं? फार तर फार वाड्याबाहेर काढतील. तसंही कोण कुठल्या अनोळखी मुलींना त्यांनी वाड्यात घेऊन पाणी दिलं ते काय कमी होतं? काका, मी जरा स्पष्ट बोलते. मला काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. त्यात मला तुमचं गाव, तुमचा वाडा अगदी स्पष्ट दिसलं होतं. मी यापूर्वी कधीही बाजरा गाव किंवा मोहिते वाडा याबद्दल कधीही ऐकलं नव्हतं. तरीही मला ते दिसलं. अरेच्चा, आश्चर्य आहे. बरं मग? मोहिते पाटलांची उत्सुकता चाळवली. स्वप्नात असंही दिसलं की हा वाडा तुम्ही मुंबईच्या एका राया धनाजी कोंडे नावाच्या तरुणाला विकलात. मी मी हा वाडा विकेन? निव्वळ अशक्य. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी हा वाडा विकणार नाही. अगं पोरी, 50 वर्षांपूर्वी माझ्या आज्याने हा वाडा बांधला. असं मजबूत बांधकाम, पक्के रंग आजकालच्या जमान्यात शोधून सापडायचे नाहीत. माझ्या मागे माझ्या मुलाने तो कोणाला विकला तर काही सांगता येत नाही. राहता राहिला प्रश्न त्या तरुणाचा. राया धनाजी कोंडे हे नाव मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकतोय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री धनाजी कोंडे यांचे सुपुत्र राया धनाजी कोंडे. वीणाने परत नाव उच्चारलं. मुख्यमंत्री धनाजी कोंडे हेही नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय. माझा राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्या सर्वांची नावं मला तोंडपाठ आहेत. पण धनाजी कोंडे या नावाची व्यक्ती आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही मुख्यमंत्री झालेली नाही. वीणाचा चेहरा खरकन उतरला. एवढ्या लांब येऊन हाती काहीच लागत नाही. मोहिते पाटलांना वीणाचा रडवेला चेहरा पाहून वाईट वाटलं. हे बघ पोरी, स्वप्नात कायवी दिसत असतं. शेवटी स्वप्नच ते. जाग आली की विसरून जायचं. अहो काका, मी हेच तर तिला समजवतीये, पण तिला पटतच नाही. मोहिते पाटलांनी वीणाला उपदेशाचे 4 डोस पाजले. जेवून जाता का विचारलं, पण दोघींनी नकार दिला. मोहिते पाटलांचा निरोप घेऊन त्या बसस्टँडवर आल्या. सुदैवाने बस निघण्याच्या बेतात होती. ती त्यांनी पळतच पकडली. वीणा उतावळेपणाने कुणाला तरी फोन लावत होती. रिंग जात होती, पण कोणी उचलत नव्हतं. ए, कोणाला फोन लावतीयस? थांब थांब थांब, फोन उचलला त्याने. हॅलो, समोरनं आवाज आला. हॅलो, मनोज बोलताय ना? बोलतोय. मी मी वीणा देशमुख. जीवनने मला तुमचा नंबर दिला. मी त्यांच्याबरोबर वीरपूरमध्ये काम करते. ओ, आलं लक्षात. बोला. मी तुम्हाला मर्सिडीज गाडीचा एक नंबर मेसेज केला होता. काही शोध लागला का? सॉरी वीणा मॅडम, मी RTO ॲपवर चेक केलं. मला ना मालकाचं नाव कुठे सापडलं ना ती नंबर प्लेट. नंबर प्लेटच्या नंबरमध्ये WZ ही सिरीज अजून मार्केटमध्ये आलेलीच नाही. ती सिरीज यायला अंदाजे कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतील. थोडक्यात ती 2030 नंतर येईल. राया धनाजी कोंडे
यांच्या नावावर कुठलं वाहन सापडलं का? मॅडम, तुम्ही म्हणताय त्या नावाच्या माणसाच्या नावावर मला साधं ड्रायव्हिंग लायसन्सही इश्यू केल्याचा दाखला मिळाला नाही, तर वाहन कुठलं म्हणताय? बरं, धन्यवाद. वीणाने नाराजीने फोन ठेवला. कोण होतं ग? आमच्या ऑफिसमध्ये जीवन गोटे आहे ना, तो ग, ज्युनियर आर्किटेक्ट. त्याचा भाऊ मर्सिडीजच्या शोरूममध्ये सेल्स मॅनेजर आहे. त्याच्या RTO मध्ये ओळखी आहेत. मी रायाच्या मर्सिडीजच्या नंबर प्लेटवरील नंबर त्याला मेसेज केला होता. त्या गाडीचा आणि मालकाचा शोध घेण्याची विनंती केली. मग काही कळलं का? नाही गो, ही सिरीज सध्या अस्तित्वातच नाही म्हणतोय. ती सिरीज 2030 नंतर बाजारात विकायला येईल असं म्हणतोय. वीणाने पर्समधून डायरी काढली. लिस्टमधील बाजरा गावातील मोहितेवाडा आणि मर्सिडीजचा नंबर या दोन्ही गोष्टींवर फुली मारली. पुढचे काही दिवस वीणा आणि हेमा स्वप्नातल्या पात्रांचा सोशल मीडियावर शोध घेत राहिल्या. हेमाने FB पेज पिंजून काढलं. वीणाने गुगलवर सर्च केलं. इतर 2-3 साईट्सवर जाऊनही शोध घेतला. त्यातल्या काही नावांचे अकाउंट सापडले, पण ती व्यक्ती पूर्णपणे भिन्न होती. हेमाच्या मावशीची एक मैत्रीण मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती. तिने हेमाच्या विनवणीवरून सिटी लाईट हॉस्पिटलमध्ये ओळख काढून जुळ्या मुलांच्या आयांचे रेकॉर्ड चेक केले. पण गेल्या अनेक वर्षात वीणा राया कोंडे किंवा तिची जुळी मुलं असं कुठलंही रेकॉर्ड सापडलं नाही. आता फक्त एकच व्यक्ती राहिली होती, इन्स्पेक्टर अधिरथ चांदणे. वीरपूर गावातल्या पोलीस स्टेशनला जाऊन अधिरथची चौकशी करण्याचं डेअरिंग दोघींच्यातही नव्हतं. हेमाच्या सुपीक डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. वीणाला घेऊन ती गावातल्या दादा पाटलांच्या म्हणजे गणेश सरांच्या घरी धडकली. दादा, आम्हाला थोडी तुमची मदत हवी होती. बोला पोरींनो, काय मदत करू? मला एक पोलीस खात्यातलं स्थळ सांगून आलं आहे. त्याचं नाव अधिरथ चांदणे. त्याची चौकशी करायची होती. तुम्हाला तर माहित आहे दादा, मला वडील नाहीत. आई बिचारी साधी भोळी. अनोळखी मुलाशी लग्न कसं करायचं? वीणा तिच्याकडे चमकून पाहू लागली. हेमाचं डोकं खूप सुपीक आहे. खरंच हुशार आहे हेमा खूप. हात त्याच्या, एवढंच वय. तू काय बी काळजी करू नको. वीरपूर पोलीस स्टेशनला जाऊन जितेंद्र वडकरला भेटा. त्याला माझं नाव सांगा. थांबा, मीच करतो फोन त्याला. दादा पाटलांनी जितेंद्र वडकर या फौजदाराला फोन लावला. त्याच्याशी हेमाबद्दल बोलले. तो हाय आता ड्युटीवर, भेटा त्याला लागलीच. दोघी जणी पोलीस स्टेशनला निघाल्या. कसं सुचतं ग तुला हेमा? मग काय, तुला स्थळ आलंय असं सांगायला हवं होतं का? दादांनी बाहेरच काढलं असतं. एकतर त्यांनी गणेश सरांसाठी तुला मागणी घातली आहे. तुला सून बनवायची घाई झाली आहे त्यांना. चुकूनही त्यांनी तुला मदत केली असती का? म्हणून तर माझ्यासाठी स्थळ आलंय असं सांगितलं. मानलं तुला हेमे. हा मग, हेमा म्हणतात मला. हेमाने कॉलर टाईट केली. पोलीस स्टेशनवर पोचल्यावर वडकर यांनी दोघींचं अदबीनं स्वागत केलं. अधिरथ चांदणे हे नाव डायरीत लिहून घेतलं. हेमाचा फोन नंबर लिहून घेतला. 2 दिवसात कळवतो म्हणाले. खरोखरच 2 दिवसांनी फौजदार साहेबांचा फोन आला. तुम्ही म्हणताय त्या नावाची व्यक्ती पोलीस खात्यात नाही. आमचं एक सॉफ्टवेअर आहे ज्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं दिसतात. अधिरथ चांदणे हे नाव मला कुठेही सापडलं नाही. मी इतर अनेक पोलीस चौक्यांमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मुंबई, साताऱ्यात चौकशी केली, पण कुठेच काही रेकॉर्ड मिळालं नाही. नाव नक्की तेच आहे ना? हो, नाव तर तेच आहे. बरं, ठीक आहे. तसदीबद्दल क्षमस्व आणि प्रयत्न केल्याबद्दल आभार. आता मात्र हेमाची सहनशक्ती संपली. तिने वीणाला खडसावलं. वीणे, तुझे सगळे मार्ग बंद झाले आहेत. आता थांबू आपण. तुझी लिस्ट संपली आहे. तू गणेश सरांचा विचार कर.
अशाने वेडी होऊन जाशील. नाईलाजाने का होईना वीणाने हार मान्य केली. तिचं मन गणेश सरांना पती म्हणून स्वीकारायला तयार होत नव्हतं. तरीही वीणाने हेमाला आश्वासन दिलं की तिला या स्वप्नातून बाहेर पडायला आणि गणेश सरांचा विचार करायला थोडा वेळ हवा आहे. हवा तेवढा वेळ घे ग, पण या नादात वेळ निघून जायला नको. नाहीतर तू बसशील विचार करत आणि कंटाळून गणेश सर कुणा दुसरीच्या गळ्यात माळ घालून मोकळे होतील. तुझा राया आणि त्याचं जग या पृथ्वीवर निश्चितपणे अस्तित्वात नाही. बहुधा हे सर्व परग्रहवासी असावेत. त्यांच्या ग्रहावर हे सगळं घडत असेल. तुझी डुप्लिकेट मुलगी तिथे असेल आणि तुला ते येथे स्वप्नात दिसतंय. मल्टिवर्स. चावटपणा पुरा हेमे. मी आता सगळं विसरायचं ठरवलंय ना, म्हणजे ठरवलंय. विश्वास ठेव माझ्यावर. वीणा त्या स्वप्नांच्या जगातून बाहेर पडून वास्तवात येण्याचा प्रयत्न करत होती. पण ते जग तिला घट्ट चिकटून बसलं होतं. ते काही केल्या तिला सोडत नव्हतं. गेल्या काही दिवसात ऑफिसमध्ये काम खूप वाढलं होतं. नवीन क्लायंट्स येत होते. बंगल्याच्या नूतनीकरणाची कामं मिळत होती. वीणा कामात प्रचंड व्यग्र झाली. पण नवीन येणाऱ्या प्रत्येक क्लायंटचं नाव वाचताना तिच्या हृदयाची धडधड वाढायची. राया धनाजी कोंडे हे नाव वाचण्यासाठी व ऐकण्यासाठी तिचा जीव आतुर झाला होता. पण अशा नावाचा एकही क्लायंट आला नाही. अशीच एक दिवस ऑफिसमध्ये ती कामात गडलेली असताना ऑफिसचा पिऊन मिठाईचा बॉक्स घेऊन आला. त्याने तिच्या समोर पेढा धरला. वीणाने हात पुढे केला. काय रे, लग्न ठरलं काय तुझं? वीणाताई, लग्न ठरल्याचे पेढे वाटूया. पण माझं नवं. मग कुणाचं? गणेश सरांचं. गणेश सरांचं? वीणा ताडकन उठून उभी राहिली. वय की, गणेश सरांचं लग्न ठरलं या. वा, खूप छान वाटलं. का कोण जाणे. वीणाला डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. नाहीतरी तिला ते नवरा म्हणून नकोच होते. ती आनंदाने गणेश सरांच्या केबिनमध्ये आली. गणेश सरांच्या पुढे उजवा हात धरला. सर, अभिनंदन. थँक्यू वीणा. पुढच्याच महिन्यात लग्न आहे. गणेश सर एखाद्या मुलीप्रमाणे लाजले. सर, नाव काय त्यांचं? दर्शना. दर्शना? वीणा केवढ्याने दचकली. गणेश सरांना खूप आश्चर्य वाटलं. एवढं दचकाला काय झालं तुला? काही नाही. कुठे काय? सर, तिचा फोटो दाखवा ना. गणेश सरांनी दर्शनाचा फोटो वीणाला दाखवला. वीणाला स्वप्नात जी दर्शना दिसली होती तीच या फोटोत होती. सर, खूप छान आहे. मग माझा चॉईस कसा वाटला वीणा? तू तर नाही म्हटलीस. तिला बघता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. सर, तुमचा चॉईस खूप छान आहे. परत एकदा अभिनंदन. वीणा केबिनमधून बाहेर पडली. हे काय विचित्र घडतंय. इतके दिवस मी वेड्यासारखी स्वप्नाचा शोध घेत होते. एकही व्यक्ती सापडत नव्हती. आणि जेव्हा मी विसरून जायचं ठरवलं तेव्हा ही दर्शना समोर उभी ठाकली. वीणाने बाहेर पडून लागलीच हेमाला फोन लावला. माझं स्वप्न खोटं नाही. दर्शना खरी निघाली. आता ही दर्शना कोण? दुपारची वेळ असल्याने हेमाने जेवणानंतर मस्त ताणून दिली होती. वीणाने फोन केल्याने ती वैतागली. हेमे, मी तुला म्हटलं नव्हतं का, स्वप्नात मला गणेश सरांची बायको दिसली होती. तिचं नाव दर्शना होतं. हेमाने डोकं खाजवलं. स्मरणशक्तीला ताण दिला. हो, आठवलं. तू म्हणाली होतीस गणेश सर तुझा नवरा होऊ शकत नाहीत कारण स्वप्नात तुला त्यांची बायको म्हणून कुणी दर्शना नावाची स्त्री दिसली. अगं, तेच तर सांगतेय. आज त्यांनी स्वतःच्या तोंडाने त्यांचं तिच्याशी लग्न ठरल्याचं सांगितलं. तिचा फोटोही दाखवला. हेमा, विश्वास ठेव, ही तीच आहे.
विश्वास आहे ग तुझ्यावर. तू एवढं पण खोटं बोलणार नाहीस. ठीक आहे, घरी ये, मग बोलू. संध्याकाळी वीणा एका वेगळ्याच धुंदीत घरी पोहोचली. दर्शना खरी म्हणजे राया पण खरा. पर्स टाकून धावत हेमाकडे गेली. हेमा फोनवर बोलत होती. जवळजवळ तासभर बोलल्यानंतर तिने फोन ठेवला. वीणाला जरा आश्चर्य वाटलं. हेमाला फोनवर खूप वेळ बोलणं आवडायचं नाही. आज एवढ्या दबक्या आवाजात दुसऱ्या खोलीत जाऊन कुणाशी सिक्रेट बोलत होती? काय वीणा? माझं सोड. तू कोणाशी एवढा वेळ बोलत होतीस? पप्पू चिमणा. पप्पू चिमणा? चिमणा पाळून त्याचं नाव पप्पू ठेवलंय का? वीणाला हसू आलं. तो एक हँडसम तरुण आहे, माझा बॉयफ्रेंड. तुझा बॉयफ्रेंड? हेमे, गधडे, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस? कधी सांगणार मॅडम? आपण आपल्या स्वप्नांच्या राज्यात हरवलेल्या. वास्तवाचं भान होतं का तुम्हाला? ओह बर बाई, सॉरी. मला एक सांग, कुठे भेटलात तुम्ही? त्याचं श्रेय पण तुलाच द्यावं लागेल. तुझ्याच राया अधिरथला FB वर शोधत असताना अचानक तो भेटला. एवढा हँडसम मुलगा पाहून मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती त्याने स्वीकारली. आम्ही रोज चॅट करू लागलो. एकमेकांचे फोन नंबर मिळवले. आता तर अशी अवस्था झाली आहे की 1 मिनिट सुद्धा आम्हाला एकमेकांशिवाय चैन पडत नाही. मग काय विचार आहे तुझा? काय म्हणजे काय विणे, अर्थात लग्न. वा, मस्तच. फोटो दाखव ना मला त्याचा. फोटो कशाला? प्रत्यक्षच भेटवते तुला विणे. उद्या येतेस का माझ्या बरोबर मुंबईला? मुंबईला? वीणा उत्तेजित झाली. झाल्या का तुझ्या अँटिनावर? पप्पूच्या घरी उद्या एक फंक्शन आहे. त्याने मलाही बोलवलं आहे. ही बघ डायमंड रिंग. तो उद्या ही माझ्या बोटात घालणार आहे. 2 लाख रुपयांची आहे. हेमाने तिला डायमंड रिंगचा फोटो आणि बिल मोबाईलवर दाखवलं. चांगला श्रीमंत दिसतोय. हो, सध्या एक नेता आहे चांगला, लवकरच आमदार होणार आहे. म्हणजे जनतेच्या पैशाने तुला अंगठी देणार? अजिबात नाही. तो खानदानी श्रीमंत आहे. वाडवडिलांची कोट्यावधीची संपत्ती आहे. तेच पैसे काय करायचे हा प्रश्न आहे त्याच्या पुढे. जनतेचा पैसा खायची त्याला गरजच नाहीये. क्या बात है हेमे, आत्तापासून तू त्याची चांगलीच पाठराखण करतेस. मग येणार ना माझ्या बरोबर? एका पायावर. पण बाबा? मी बोलले त्यांच्याशी. हेमाने डोळा मारला. कारण काय दिलंस? मुंबईच्या नर्स मावशीकडे फंक्शन आहे असं सांगितलंय. आईलाही तेच कारण दिलंय. पप्पू त्याची गाडी आणि ड्रायव्हर पाठवणार आहे. एसटीत मुंबईत पोचली की त्याला फोन करेन. परफेक्ट प्लॅनिंग असतं ग तुझं. मग हेमा म्हणतात मला. हेमाने नेहमीच्या स्टाईलने कॉलर ताट केली. ऐकत रहा विहिरीवरची वरात. धन्यवाद.